जय मल्हार, जय आईले. काल लोणंदमध्ये आपला गणेश केसकरला 14 दिवस झाले उपोषणाला बसले आणि त्या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये आपल्या गणेश केसकरची जी अवस्था आहे आणि जी त्याला यातना त्याला त्या ठिकाणी ज्या होत आहेत आणि काही त्याचा बीपी किंवा शुगर असेल अशा अनेक त्याला त्या ठिकाणी यातना सोसाव्या लागतात आणि त्या संदर्भात त्याला परवा दिवशी सलाईन लावलं होतं आणि त्याच्या संदर्भात मग काल आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्याची भेट घेतली. सांगायचं हे की एकंदरीत आपल्या समाजाचे अनेक असे योद्धे वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणास बसले, परंतु एवढं निगरगट्ट आणि एवढं हे नालायक सरकार आणि सरकार सत्तेत बसलेले हे नालायक राज्यकर्ते 14 दिवस झाले गणेशची एवढी वाईट अवस्था झाली शरीराची. काल मी त्याच्याशी ज्यावेळेस चर्चा केली आणि त्याला सांगितलं की हे सरकार गेंड्याच्या कातडीचे, यांना जर का 14 दिवस आमचा समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय, त्याला एवढ्या यातना होत आहेत, एवढा त्रास होतोय आणि असे अनेक महाराष्ट्रात उदाहरणे आहेत की ज्या ठिकाणी अनेक आमचे समाज बांधव आत्ताच नव्हे तर गेली अनेक वर्ष, जसं 2014ला 17 जण आपले उपोषणाला समाज बांधव बसले होते, ज्यांच्यातल्या 4 समाज बांधवांच्या एवढ्या त्यांना आता शारीरिक व्याधी आणि एवढे शारीरिक त्रास होत आहेत, त्यातल्या 4 जणांच्या आमच्या समाज बांधवांच्या किडन्या खराब झाल्या आणि एवढी वाईट अवस्था असताना देखील आज 14 दिवस गणेश तिथं बसून देखील सरकारचा कोणताही जबाबदार व्यक्ती, जबाबदार प्रतिनिधी त्या ठिकाणी गणेशच्या ज्या मागण्या आहेत आणि जबंद महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर बांधवांच्या मागण्या आहेत की या सरकारने त्वरित कसलीही समिती, कसलीही संस्था स्थापन न करता 15 दिवसाच्या आत आमच्या अंमलबजावणी बाबतीत अध्यादेश काढून महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर बांधवांना शेड्यूल ट्राईबची प्रमाणपत्र वितरित करावी. परंतु त्या बाबतीत वेळोवेळी पुरावे देऊन वेळोवेळी त्या बाबतीत केंद्राकडे, राज्याकडे पाठपुरवठा करून देखील आजपर्यंत धनगर समाजाच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. हे काय ह्याच्या अगोदर जे होते त्यांनी पण तेच केले. आणि काही ठिकाणी मग ज्यावेळेस मी बोलतो, खरं बोलायला जातो आणि ज्यांनी आज गेली अनेक वर्ष आपल्या समाजातील बांधवांवर, मेंढपाळ बांधवांवर, भगिनींवरती, आपले विद्यार्थी असतील त्यांच्यावरती जो गेली अनेक वर्ष अन्याय केलेला आहे, आपल्या अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून गेली अनेक वर्ष आपल्याला वंचित ठेवले गेलेले आणि त्या बाबतीत जर का समाज बांधवांना वसत्य परिस्थिती नाही सांगायची तर आपण मग काय जे हाल हा म्हणायला आपण समाज बांधव काही नंदी बैल आहे का की कुणी काही म्हणलं की नुसतं मुडकं हलवायचं. आणि ज्यावेळेस आम्ही सत्य बोलतो ते बऱ्याचशा तेथील राज्यकर्ते असतील, इतर समाजाचे, धनगर समाजाचे, त्यांना ते टोचतं, कारण त्यांना तिथलं स्थानिक राजकारण करायचं असतं. परंतु माझं सांगणं आहे माझ्या त्या बांधवांना, भावांनो, आता हे राजकारण करायची वेळ नाहीये, ही जातीसाठी एकत्र यायची वेळ. ठीक आहे, सगळ्यांना व्यवसाय असतात, सगळ्यांना शेती जमिनी असतात, सगळ्यांना कामं धंदे असतात, सगळ्यांना संसार असतो. आमच्या मागे देखील तुमचे एवढे नसतील पण थोडी मोठी छोटे मोठे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायात आम्हाला देखील, मला देखील बघावं लागतं. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रातील एकंदरीत चित्र बघतोय मी आणि जी आपल्या समाजाची अवस्था झालेली आहे, राजकारणात असेल, शिक्षणात असेल, नोकर वर्गात असेल, व्यवसायात असेल, ही अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. आणि म्हणून आम्ही आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे फिरतोय, आपल्या समाज बांधवांची जी आंदोलनं होते त्या आंदोलनात सहभागी जातोय, होऊन स्वतःहून जातोय. काय दुसऱ्यांसारखं आम्हाला निवेदन, निमंत्रण बघू, मला बोलावलं पाहिजे, फोन आले पाहिजेत, मग तिथं माझा सत्कार करणार आहे का, किंवा मला तिथं बोलवून देणार आहेत का नाही, किंवा माझा फटाकडे ढोल ताशे वाजवून स्वागत करणार आहे का, यांची आम्ही अपेक्षा पण ठेवत नाही. आणि माझ्या प्रत्येक
लाईव्ह मध्ये मी हेच बोललेलो आहे. कोणीही समाज बांधव येऊ दे, कोणीही त्या ठिकाणी कितीही मोठा नेता येऊ दे किंवा आमदार येऊ दे, खासदार येऊ दे, माजी मंत्री येऊ दे, कुणाचाही सत्कार करायची काही जरूरत नाही, कुणालाही मान सन्मान द्यायची काही जरूरत नाही. हा लढा हा फक्त एकटा घनश्याम हाकेचा किंवा एकटा महाराष्ट्रातील वैयक्तिक कुणाचा नाहीये. हा लढा महाराष्ट्रातील कोट्यावधी धनगर बांधवांचा लढा आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकारने जर का गांभीर्याने दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करावी असं एकट्या घनश्याम हाकेला नाही वाटत, तर ही मागणी महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर बांधवांची. आणि त्यासाठी प्रत्येक आंदोलनात जाऊन सहभागी होणं, तिथं जाऊन आपली भूमिका मांडणं हे सर्वांचं आपलं कर्तव्य आहे. ह्याच्यासाठी कुणी अपेक्षा काय बोलवू नये की तिथल्या समाजाने येऊन माझी त्या ठिकाणी सत्कार करावा, माझ्या त्या ठिकाणी मान सन्मान करावा, मला बोलूनच दिलं पाहिजे. परंतु बोलताना सुद्धा महाराष्ट्रातील माझ्या तमाम तळागाळातील धनगर बांधवांना माझं सांगणं आहे, जे खरं आहे ना ते बोला. आणि सर्व नेत्यांना पण आव्हान आहे, बरं बोलून धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसू नका आणि या धनगर समाजाची फसवणूक करू नका. आता आज धाराशिव मध्ये सकाळी मोर्चा होता. 2-3 दिवस झाले मी पोस्ट टाकली होती की मला धाराशिव मध्ये त्या ठिकाणी येतोय, सर्वांनी सहभागी व्हा. परंतु ठीक आहे, स्थानिक लेवलला काय अडचणी असतात, कुणाचं काय असेल, कुणाचं काय त्या ठिकाणी स्थानिक तिथले जे काही असतील समाजाचे नेते किंवा काही स्थानिक वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतील, त्यांना काही त्रास असेल, त्यांना काही टोचत असेल किंवा त्यांना वाटत असेल बाबा इथं येऊन काहीतरी ह्यांनी जर का सत्य परिस्थिती सांगितली तर स्थानिक लेवलला आमचं राजकारण संपू शकतं किंवा आम्हाला तिथं अडचणी येऊ शकतात. परंतु माझं कुठल्याही नेत्याशी वैर नाहीये आणि कुठल्याही पक्षाशी मला देणं घेणं नाही. मी कुठल्याही पक्षाचं आजपर्यंत लेबल लावून घेतलेलं नाही. म्हणून मी खरं बोलतो आणि जे सत्य आहे ते बोलतो. बरं बोलायला काही लागत नाही हो. हात मिळवायला काय कोणी काही बोललं, तुम्ही उद्या राष्ट्रवादीचे गुणगान गायले तर आम्हाला काय नुसत्या घोषणा द्यायच्या आहेत, भाजपचे गुणगान गायले घोषणा द्यायच्या आहेत. परंतु ज्यांनी समाजाची फसवणूक केली, वर्षानुवर्ष पिळवणूक केली, जर का त्या बाबतीत सत्य नाही बोलायचं आणि या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आडवा जो येतोय, ज्यांनी धनगर समाजाची फक्त फसवणूक करून पिळवणूक केली आणि कशा प्रकारे धनगर समाजाला गाजर दाखवण्याचा कार्यक्रम गेली अनेक वर्ष केली, जर का या बाबतीत समाजाला नाही सत्य परिस्थिती सांगायची तर मग कुणाला सांगायची? शेंदूर फासलेल्या दगडाला का मातीला का दगड धोंड्यांना सांगायची? मग आम्ही जर का सत्य बोलतो, कारण आम्ही कुणापुढे झुकत नाही. शरीर आणि हे फक्त मान झुकती फक्त आईल्या मातेपुढे, कुणापुढे हुजरे मुजरे ठोकत नाही आम्ही किंवा कुणाची लाचारी करत नाही. आम्हाला एकच माहिती आहे, ज्या जातीत जन्मलो त्या जातीसाठी वाटेल ते करायची आमची गेली अनेक वर्ष पाल्यापासून मन संकल्पना आणि याच्या पुढेही राहणार आहे. आणि म्हणून बोलतो, जर का सत्य परिस्थिती या आमच्या समाज बांधवांना नाही आम्ही सांगायची तर मग कुणाला सांगायची? नुसतं आरक्षण 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 आरक्षणाबाबतीत मोर्चे काढतोय, रस्ता रोको करतोय, आंदोलन करतोय, उपोषण करतोय. अरे बाबा ठीक आहे, पण ह्याच्या पुढे आता आपल्याला काय करायचंय? रास्ता रोको केला, निवेदन दिलं, उपोषण केलं, निवेदन दिलं, मोर्चे काढले, निवेदन दिलं, कलेक्टरांना दिलं, प्रांतांना दिलं, तहसीलदारांना दिलं, तहसीलदारांनी वरती पोच केलं. पुढं काय? पुढं तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी आणि फक्त टीव्हीवर बातम्या बघायच्या. मीडिया पुढं जे काय मांडायचं ते मांडायचं आणि मीडिया फक्त ते तुमचं टीव्हीवर दाखवणार, संपलं. पुढचं काय? कोणता सत्तेतला आणि सरकारमधला प्रतिनिधी तुमच्या त्या ठिकाणी मोर्चाला येऊन म्हणलाय की तुमच्या याची आम्ही गंभीरपणे दखल घेऊन या मोर्चाची, या आंदोलनाची लवकरात लवकर बैठक लावतो, हिथं लावतो चौंडीमध्ये, आणि चौंडीमध्ये त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी यावं आणि त्याच्या बाबतीत सर्व मंत्रिमंडळाला एकत्र बोलून आम्ही त्वरित याच्या बाबतीत निर्णय घेतो. कोणतरी असं म्हणलं का शहाणा? मुख्यमंत्री वाचून जे पण आतापर्यंत मंत्रिमंडळात बसले शहाणे दीड शहाणे सगळे, त्यातल्या कोणीतरी भूमिका मांडली? आणि मग मी जे बोलतो की बाबा आजपर्यंत धनगर समाजाची गेली अनेक वर्ष ज्या ज्या सत्तेत बसलेल्या राज्यकर्त्यांनी फसवणूक केली, पिळवणूक केली, वेळोवेळी समित्या बिमित्या संस्था आयोग असे थातूर मातूर काहीतरी कारण देऊन धनगर समाजाला जमेत धरण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळेच आजपर्यंत आपल्याला आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून वंचित राहावं लागलं.
मी जे बोलतो ते सत्य बोलतो, चुकीचं काय बोलतो, चुकीचं बोलत असेल तर जरूर तुम्ही सांगा, या लाईव्ह मध्ये तुम्ही त्याचा विरोध करा, कमेंट्स मध्ये टाका, आम्हालाही पटत नाही, पण मी बोलतो ते काय बोलतो. जर का जातीच्या आडवा कोण येत असेल, आमच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या जो जाणून बुजून फसवणूक करून धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसत असेल, अनेक वर्ष या धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ज्यांनी केलं, आणि मग जर का आम्ही त्यांच्या विरोधात जर का दोन हात नाही करायचे तर मग काय त्यांना गोंधळात बसायचं. या सत्तेची भूक आणि या पक्षाचे जोडे उचलण्याची तुम्हाला खाज असेल. आम्ही एक वेळेस आमच्या मेंढपाळ बांधवांचे जोडे उचलू, त्यांच्यासाठी ते म्हणेल ते करू, पण या राज्यकर्त्यांपुढे ना कधी झुकलोय आम्ही आणि कधी झुकणार पण नाही. मला तिथं धाराशिव मध्ये येऊन दिलं, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला स्थानिक जिल्हा लेवलला तुमचं म्हणणं होतं जिल्ह्यात बाहेरच्यांनी येऊ नये. अहो, पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे, हे बाहेर, जिल्ह्याबाहेर, तालुक्याबाहेर आमच्या पोटजाती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हाटकर, आम्ही खुटकर, तुम्ही शेगर, आम्ही झेंडे, लेंडे, मेंढे. यामुळे तर गेली अनेक वर्ष या जातीचं वाटोळं झालंय. 2 कोटी समाज बांधव असून सुद्धा राजकारणात, शिक्षणात, नोकर वर्गामध्ये, वेगवेगळ्या संस्था असतील, याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक नामवंत सदस्य आणि संचालकाच्या पुढे जाता आलं नाही. याचं कारण म्हणजे अंतर्गत जे आपले मतभेद आहेत, अंतर्गत जो वाद आहे, याचा फायदा या महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या राज्यकर्त्यांनी अगदी हिरारीने घेतलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे, या धनगर समाजात जर का आपल्याला दुफळी माजवायची असेल तर फक्त ह्यांच्यातल्या अंतर्गत जाती आणि ह्यांच्या अंतर्गत वादामध्ये पेटवून देण्याचं काम आपल्याला करायचं. आणि हेच जे आपले न्यूनगंड आणि छोटे विचार आहेत ना, हा आमच्या जिल्ह्याचा आहे, हा आमच्या तालुक्याचा आहे, हा आमच्या गावाचा आहे, हे माझ्या अमुक अमुक संघटनेचं आंदोलन आहे, हे माझ्या स्वतःच्या ह्याचं आंदोलन आहे, याच्यामुळंच आपल्या समाजाची आजपर्यंत ही अवस्था झालेली. माझं आव्हान आहे प्रत्येक धनगर बांधवांना महाराष्ट्रातल्या, ह्या संस्था, गटतट, मतभेद, आपापसातील राजकारणाही मतभेद असतील, वेगवेगळ्या पक्षाचे मतभेद असतील, हे आता तरी बाजूला ठेवा भावांनो. बाद झालं की किती आता हे करणार आहे, आणि काय मिळालं तुम्हाला मतभेद करून आणि पक्षाचे जोडे उचलून तरी हो. अहो, ज्या सरकारने गेली अनेक वर्ष सत्तेत बसलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाने फक्त तुमची फसवणूक, पिळवणूक केली, हे तुम्हालाही माहिती आणि त्यांनाही माहिती आहे. कारण तुमच्यातले काही, या समाजातले काही फुटीरवादी दलाल तिथं जाऊन त्यांच्या बरोबर वाटाघाटी करतात आणि समाज सगळा नेऊन त्यांच्या दावणीला बांधतात. आणि म्हणून या आंदोलनामध्ये हे असे प्रकार घडतात. कुठेतरी समाज ज्यावेळेस एक व्हायला लागतो, समाज आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी परखडपणे बोलायला लागतो, त्यावेळेस आपल्यातीलच काही दलाल आहेत, दलाल, मी त्यांचा उल्लेख करायचा नाही मला, पण दलाल तिथं जाऊन वाटाघाटी करतात दलाली मिळवण्यासाठी. आमची प्रामाणिक परखड भूमिका आहे की या समाजाला जोपर्यंत आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीत अध्यादेश निघत नाही, 15 दिवसाच्या आत, समिती बिमिती सगळी गेली, त्या कशात घालायची ती घाला. ही समिती आम्हाला आजपर्यंत कधी मान्य नव्हती आणि कधी मान्य नसणार आहे. 15 दिवसाआत जर का सरकारने आरक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणीचा अध्यादेश नाही काढला तर 15 दिवसानंतर ह्याच्याही पेक्षा भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. मी वारंवार सांगतोय, सरकारने याची गांभीर्याने दखल घेईल. याच्या पुढे जे काय होईल, एकतर आमचा धनगर समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु एकदा जर का आमचा समाज पेटला आणि या धनगर बांधवांनी जर का आरपारची लढाई करायला भाया सारवल्या तर तुमचं अख्खं प्रशासन, तुमचं अख्खं फोर्स काय लावायचं जरी तुम्ही लावला तरी तुमच्या बापाच्याने ऐकणार नाही. मग आता तुम्ही आमचं आरक्षणाच्या बाबतीत आदेश काढायचा ठरवलाय का पुन्हा एकदा हेच जर का तुम्हाला नाटक करायचं असेल समिती बिमितीचं, तर लक्षात घ्या, येणाऱ्या पुढच्या प्रत्येक परिस्थितीला महाराष्ट्रातल्या हे सरकार जबाबदार असेल. उद्या आमच्या गणेश केसकरच्या उपोषणा समर्थनात आणि या सरकारच्या
जे या सरकारने 14 दिवस झाले, तो बिचारा गणेश आरकडे कशाचाही घरादाराचा विचार न करता, स्वतःच्या शरीराचा विचार न करता तिकडे उपोषणाला बसलाय. त्याची प्रकृती म्हणजे काय, त्याच्या मरणाची वाट बघताय तुम्ही? द्यावं ना शंभूराजे देसाईंनी उत्तर. मला कुणावर काय फरक पडत नाही, ते शंभूराजे देसाई असो, अजित पवार असो, नाही तर अजून कोण असो. काय तुम्ही करता? या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या पेक्षा ताकदीने धनगर समाज आहे. किमान 5 ते 6 लाख धनगर समाज आहे, ज्याचे तुम्ही पालकमंत्री पालकत्व करताना लाजा नाही वाटत तुम्हाला? तिथं जाऊन गांभीर्याने त्याची दखल घेऊन त्या बाबतीत सरकारशी कोऑर्डिनेशन करून त्याच्या बाबतीत आजच्या दिशा बाबतीत काय सरकार निर्णय घेणार आहे ते सांगायला. खुशाल बोंबलत हिंडता गावभर, तिकडे बोंबलत प्रचार करत आणि सगळ्या गावाला भेटी गाठी देत. गणेशच्या बाबतीमध्ये तुम्हाला वाटलं नाही त्या ठिकाणी जाऊन निर्णय घ्यावा? उद्या जर का गणेशच्या शरीराला काय बरं वाईट झालं आणि जर का काय त्याचं चुकीचं काय झालं ना, जिल्ह्यात फिरून द्यायचं ना शंभूराजे, हे लक्षात घ्यावं तुम्ही सुद्धा. मला कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि कोण माझं काय वाकडं करणार ते मला पण बघायचंय. परंतु उद्या गणेशच्या समर्थनात आणि या धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी या सरकारच्या डोक्यामध्ये सद्बुद्धी जावी आणि सरकारने याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. म्हणून या सरकारच्या मंत्रालयाच्या बुडाखालच्या खुर्च्या हलवण्यासाठी सकाळी उद्या खंबाटकी घाटामध्ये महाराष्ट्र रोको आंदोलन केलेले आपण, आणि त्या आंदोलनाला सर्वांनी पूर्ण ताकदीने जमायचे. गणेशसाठी नाही, तो बिचारा तर यातना भोगतोय, परंतु त्याच्या समर्थनार्थ, त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या धनगर बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी तिथं पूर्ण ताकदीने जमायचंय. कुणाला बोलायला मिळतंय, कुणाला मीडिया पुढे यायला मिळतंय, कोण फोटोमध्ये दिसतोय, कुणाचा व्हिडिओ निघतोय, आणि कुणाला तिथे हिरो हिरोईन बनायचं असेल त्यांनी येऊ नये. तिथं एक समाज बांधव म्हणून जर का यायचं असेल तर सर्वांनी या. आणि हे फक्त हे जे मनामध्ये असतात ना प्रत्येकाच्या मान सन्मान, हे फक्त या नेत्यांच्या मनात आहे. सर्वसामान्य समाज बांधवाला या मान सन्मानाशी काही देणं घेणं नाहीये. जो तळमळीने आणि तळागाळातील समाज बांधव आहे त्याला फक्त समाजाच्या आरक्षणाबाबतीत लढा कसा लढायचा आणि तो व्यापक कसा करायचा हेच डोक्यात असतं. म्हणून उद्या खंबाटकी घाटामध्ये सकाळी सर्वांनी, जेवढा आपला समाज बांधव आहे तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या, सर्वांनी एक दिवस आपल्या जातीसाठी त्या ठिकाणी काढायचं आणि सर्वांनी पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी यायचंय. या सरकारला आता बाप दाखवण्याचे श्राद्ध घाल. याच धर्तीवर आपल्याला आता या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळात आंदोलन करावी लागणार. सगळे पुरावे दिले ना. तुम्ही म्हटलं 4 राज्यांचा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे, 50 दिवस पाहिजे. आम्ही बोंबलून सांगितलं होतं नको, पण काही शहाणी तिथे जाऊन बोंबलली, म्हणली नाही 50 दिवस द्यायचं. 50 वर्ष वाटोळ केले, 50 दिवस वाटोळ झालं तर काय फरक पडतो म्हणून दिले 50 दिवस. मग पुरावे दिले, मग न्यायालयीन लढा, मग रड, काय 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 म्हणजे किती किती फालतूपणा चालवला या सरकारने, किती फालतूपणा. आता काय तर म्हणे समिती स्थापन करतो, आणि ती समिती ज्याच्यामध्ये असं लिहिलंय, कोण शहाणा लिहिणार होता समिती काढणारा, की धनगर समाजाचा समावेश करावा अशी मागणी, शिफारस. त्याच्यामध्ये धनगर समाजाचे काही अधिकारी, काही समाज बांधव घेतले आणि त्या समितीचं पत्र आणून चिटकवलं तिकडे बारामतीमध्ये थोबाडाला, आणि बसले चाच्या मॅम्या करत. काय तर म्हणे आता आम्ही समिती स्थापन केली ना. मी म्हटलं 50 दिवसाचा कालावधी दिला होता. आमची ज्यावेळेस तिथल्या काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली बारामती, म्हटलं 50 दिवसाचा कालावधी दिला असताना आता परत समिती स्थापन करून परत 3 महिने. नाही म्हटले 50 दिवसाचा कालावधी दिला तर म्हणजे समिती आम्ही स्थापन करणार आहे. मग हे काही समिती केली की स्थापन, आणि आता ही समिती अजून 3 महिने लावणार आहे. मग निवडणुका लागणार, मग आचारसंहिता लागणार, मग नोटिफिकेशन निघणार, मग सत्ता जी यायची येईल तो, मग त्याच्या पुढे नव्याने परत 4 वर्ष आम्हाला लागणार आहे चाच्या मॅ करायला. तिथं ती समितीची जी कागद केलीत ना ती सुरळी करा आणि तुमच्या मागून घ्या घालून. कळलं का? हे समिती बिमितीचं घोडं असलं आता आमच्या पुढे बोंबलून दाखवू नका तुम्ही. आम्हाला 15 दिवसाच्या निर्णय पाहिजे, निर्णय. आणि जर का आमच्या उपोषणकर्त्यामधल्या कुणाचंही जर का काही बरं वाईट झालं तर लक्षात घ्या, तुमच्या छाताडावर बसून तुमच्या नरडीचे घोड घेऊ. मग
जर का आमच्या कुठल्याही उपोषणकर्त्याला थोडी जरी इजा झाली तर. हे का बोलतोय की गेली अनेक वर्ष आम्ही देखील शांत बसलो. आमच्यातली काही कुत्री तिथं जाऊन हातात हात घालून जी करत होती फालतूपणा, पण आम्हाला वाटायचं चला बाबा, आम्ही तर कधी बाबा त्यामध्ये राजकारण कधी केलं नाही, त्यामुळे आम्हाला कदाचित अभ्यास नसेल विधिमंडळाचा, अधिवेशनाचा. आहेत काही मंडळी आपली करतायत तिथे वरती अभ्यास, सरकारशी चर्चा करतायत, आम्हाला सांगायची झाली आमची चर्चा. म्हणलं ठीक आहे बाबा, सांगतो आम्ही वाट बघतो, समिती आहे का काय स्थापन करणारे आम्ही बघतो वाट. चांगली गोष्ट आहे म्हणलं. 2003च्या अगोदरपासून हे खेळ चालत आलेले आहे आणि आम्ही जसं बघतोय गेली 20 वर्ष म्हणजे 2003 पासून मी स्वतः बघतोय ह्या आरक्षणाचा खेळ खंडोबा कशा पद्धतीने चाललाय. आणि म्हणून हे जे बोलतो ना परखडपणे, हे बऱ्याच जणांच्या बुडाला लागतं. हे पोट तिडकिली नाही, ह्या तीव्र वेदना आहेत ज्या आम्ही गावागावात वाड्या वस्त्यांवर जाऊन समाजाच्या बघितल्या आहेत. वसतिगृहामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांच्या यातना काय होतात, त्यांना त्रास तो बघितलाय. हे जे वरती मुंबईमध्ये बसून जे बोंबत आहेत ना कुत्र्यासारखी दलाल, त्यांना म्हणा या जरा बघा त्या नवी पेठमध्ये आपला अहिल्या वसतिगृह तिथं जाऊन बघा काय यातना आहेत, काय व्यथा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या समस्या काय जरा ऐकून घ्या जरा नीट. बिचारे कित्येक वेळा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहेत आमची पोरं. अरविंद असेल, मनोज असेल, सागर असेल, विठ्ठल असेल, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या आंदोलनामध्ये त्याला कोणी साथ दिली नाही. बिचारे स्वतः विद्यार्थी उतरले. कोण जबाबदार आहे याला? कोण बोंबलला जाऊन तिथं वरती सरकारच्या सत्तेत असलेले हे आमचे शहाणे दीडशहाणे. आणि मग आंदोलन असलं की तिथं लोकांपर्यंत पोहोचायचं नाही, आरक्षणाच्या बाबतीमध्ये लोकांना महत्व पटवून द्यायचं नाही. फक्त आयती गर्दी झाली की तिथं जाऊन मोठमोठ्याने बोंबलायचं कसं? अरे बोंबला की, पण जे खरे ते तर बोंबला. नुसतं स्वतःचं शानपण कुठे पाजरवता? आणि एवढी जर का तुमच्यात हिंमत आहे आणि एवढं जर का तुम्हाला सुपीक डोकं दिलंय देवानी की तिथं मोर्चाला सांगता कसं कसं करायचं, अरे बाबा हे तिथं सांगा ना, जाऊन सत्तेत बसलेले जे ज्यांनी समाजाची फसवणूक केली त्यांना सांगा. का नाही तुमच्या बुडात एवढा दम आहे ना? मुख्यमंत्र्याला विचारा ना, जा विचारा देवेंद्र फडणवीसाला, विचारा ते अजित पवाराला, विचारा एकनाथ शिंदेना की तुम्ही मीटिंग घेऊन लय बोंबलला होता ना आम्हाला की त्या ठिकाणी 50 दिवसात तो गिरीश महाजन कुठे गेले ते संकट मोचन? विचारलं त्यांना कधी आजपर्यंत? पण हिथं मात्र आम्ही खरं बोलायला लागलो की लगेच आम्हाला नाही ना तसलं बोलायचं नाही, तसं बोलायचं नाही, असं बोलायचं नाही, नाही असं नाही बोलायचं, तसं नाही बोलायचं. मग कसं बोलायचं? नाही बोलायचं कसं म्हणजे काय स्क्रिप्ट लिहून घ्यायची का तुमच्याकडून आता कसं बोलायचं ते? अरे आम्ही जे बोलतो ना हे फक्त जातीच्या विरोधात जे आहेत ना त्यांचे बुरखे फाडतो आम्ही. आणि ज्यांनी समाजाची फसवणूक केली म्हणून जो चांगलं करतो त्याला चांगलंच म्हणायचे. आम्हाला पहिल्यापासूनची ही आमची नीती. आणि मी चुकत असेल तर मला देखील त्या ठिकाणी कुणी जरी समाज बांधवांनी सगळ्यांनी लाईव्हच्या माध्यमातून किंवा असं समोरून सांगावं की तुमचं चुकतंय, आम्हाला मान्य नाहीये हे, त्याच ठिकाणी मी तुम्ही म्हणाल ते ऐकायला तुमचं तयार आहे. परंतु समाज बांधवाचं ऐकू, सर्वसामान्य समाजाचं ऐकू, आमच्या मेंढपाळाचं ऐकू. हे बाकीचे हे मंत्री बिंत्री जे आमदार बिमदार आहेत जे त्यांना तुम्ही मुजरे ठोकता असलं ना, आम्ही कुत्र्याची देखील किंमत देत नाही. आणि म्हणून सांगतो भावांनो की आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व पुरावे, सर्व कागदोपत्री पूर्तता वेळोवेळी केलेली आहे. गणेशनी देखील एवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती. मला काल परवा मी गेलो, त्यांनी सगळे मला डॉक्युमेंट्स दाखवले कशा प्रकारे आपलं आरक्षण कुठे अडकलेले. मी काल देखील बोललो की सरकारला वेळोवेळी पुरावे देऊन सगळे कागदोपत्री जे जे आपल्याला पूर्तता करायची ती केली असताना पुन्हा एकदा जर का सरकार आपली फसवणूक करण्याच्याच मागं लागला असेल आणि जर का पुन्हा एकदा धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसणार असेल तर या सरकारला आता आपण त्यांची जागा दाखवल्याशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही. आणि या सरकारचा आपल्याला आता श्राद्धच घालावं लागणार आहे. आणि मी जे बोलतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्याच उमेदवारांना उभे करा, त्याच्या मागचं कारण हे की तुम्ही कोट्यवधी आणि लाखोनी जरी समाज रस्त्यावर उतरला तरी ही एवढी
निगरगट्ट आहेत की ह्यांना कशाचा काही फरक पडत नाही, परंतु मतपेटीतून आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस तुम्ही ठामपणे भूमिका घेतात त्याच वेळेस खऱ्या अर्थाने ह्यांच्या झोपा उडतील झोपा. गावागावात वस्त्या वस्त्यावर जाऊन धनगरांच्या मिटिंगा घेतील आणि त्यावेळेस ह्यांना यांची लायकी दाखवा की ज्यावेळेस आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत असताना सालं तुम्ही मूर्ती जाऊन मंत्रिमंडळात तिथं मुंबईमध्ये बसून गुलुगुलू गप्पा मारत होता तेव्हा नाही वाटलं तुम्हाला धनगरांची कदर. आणि आता निवडणूक आला की म्हणून येणाऱ्या निवडणुकीत लक्षात घ्या, किमान आपल्याला ह्याचा अभिमान असेल की माझं मत वाया नाही गेलं, माझं मत फक्त माझ्या धनगर बांधवांना गेलं. कसलाही असू द्या, फाटका तुटका, त्यालाच मतदान करायचं आणि ह्या कुत्र्याने ह्यांची लायकी दाखवून द्यायची. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीये, परंतु जर का कोणताही पक्ष जर का जबाबदारी घ्यायला तयार नाही आमच्या आरक्षणाबाबतीत, देऊ दे ना. मी अजूनही जाहीर सांगतो, या धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीत कोणत्याही पक्षाचा नेता असू दे, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा अजून कोण असेल, शिवसेना, मनसा, कोणत्याही पक्षाचे कोणी असू द्यात, या आरक्षणाबाबतीत अंमलबजावणी करून त्वरित अध्यादेश काढावा. सर्वात पहिल्यांदा जो कोणी आरक्षणाच्या बाबतीत पक्षातील राज्यातील राज्यकर्त्यांपैकी जो कोणी परखड भूमिका घेईल आणि आमच्या आरक्षणाबाबतीत त्वरित अंमलबजावणीचा अध्यादेश काढेल, सर्वात पहिल्यांदा मी त्याचा फोटो लावतो इथं. चला, हाय हिंमत. परंतु आरक्षण द्यायचंच नाहीये, कारण की जर का हा धनगर समाज 2 कोटी जो आहे महाराष्ट्रातला, घोंगड्यावर घोंगडं, घोंगड्यावर घोंगडं, घोंगड्यावर घोंगडं, भिजत घोंगडं ठेवून या समाजाला झोपू द्या. 50 वर्षापासून हे सगळे सांगत आले, झोपू द्या हा समाज जागा झाला तर आपल्या जे सत्तेत बसलेले आपण आपल्या खुर्च्यांना बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय करायचं, तर यांना फक्त खोटी खोटी आश्वासनं द्यायची, खोट्या खोट्या समित्या स्थापन झालेल्या सांगायच्या, खोट्या खोट्या संस्था स्थापन केल्यात म्हणून सांगायच्या आणि वर्षानुवर्ष यांची फक्त फसवणूक करायची आणि पिळवणूक करायची. हाय मग सांगायला हे का आम्ही समिती स्थापन केली, आता सत्ता आली आमची की आम्ही करतो तुम्हाला मतदान आणि करणार तुमच्या आरक्षणाबाबतीत, तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत लगेच निर्णय घेऊन टाकणार. आणि सत्ता एकदा आली, लाल गाड्या मिळाल्या, मंत्री मिळाली, बुडाखाली खुर्च्या मिळाल्या की पुन्हा एकदा समाज वाऱ्यावर सोडून द्यायचा. म्हणून तळागाळातील माझा समाज बांधव आता जागा झाला पाहिजे, माझ्या भगिनी जागा झाल्या पाहिजे, माझा मेंढपाळ बांधव जागा झाला पाहिजे. हे कोणही जी ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय लक्षात घ्या, स्वराज्य स्थापनेच्या मध्ये जो कोणी आडवा येईल, मग तो परकीय असेल नाही तर स्वकीय असेल, त्याचा शिरच्छेद आणि त्याचा कडेलोट केल्याशिवाय महाराजांनी त्या ठिकाणी जे शासन अवलंबलं होतं, अहिल्या मातेने जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, आपण त्यांचेच पायक आहोत. या आरक्षणाच्या मध्ये अंमलबजावणीच्या मध्ये जो कोणी आडवा येईल, जो कोणी पडद्या मागून खेळ करेल, जो कोण झारीतला शुक्राचार्य असेल आणि जो कोण शकुनी मामा असेल, या सर्वांना त्या ठिकाणी वेळीच धडा शिकवा आणि यांच्या नांग्यात ठेचा, तरच आपल्या आरक्षणाबाबतीत सरकार गांभीर्याने विचार करेल. कारण की जसं जसं आंदोलन आता पेटत चाललंय आणि जसं जसं महाराष्ट्रामध्ये आता धनगर समाज एकत्र येऊन आंदोलनाची तीव्रता वाढवतोय, तसं तसं या राज्यकर्त्यांनी काही आपल्यातील दलाल आता सोडलेत की ज्या दलालांनी जायचं तिथं आंदोलनं मोडीत काढायची, आंदोलनाची तीव्रता कमी करायची आणि पुन्हा एकदा समाज घेऊन दावणीला बांधायचा. पण लक्षात घ्या, आता हे चालणार नाही. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे आणि जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये धनगर आहे, तुम्ही कितीही ताकद जरी लावली तरी आता या सरकारला आम्ही आमच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धारेवर धरल्याशिवाय आणि आमची एसटी आरक्षणाच्या सवलती आमच्या गोरगरीब बांधवांच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. आणि म्हणूनच येणाऱ्या उद्याच्या सकाळी 11 वाजता खंबाटकी घाटामध्ये सर्वांनी हजारोंच्या संख्येने आपल्या भगिनींनी, मेंढपाळ बांधवांनी सगळ्यांनी पूर्ण ताकदीने जमायचे. आणि त्याचाच दुसरा भाग म्हणून पुढच्या रविवारी 3 तारखेला सारसबाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक त्या ठिकाणी आपण सायंकाळी दुपारी 4 वाजता, रविवारी 3 तारीख दुपारी 4 वाजता
अहिल्या देवीची पुण्यश्लोक अहिल्या मातेची आपल्या महाआरती महाअभिषेक आणि रास्ता रोको त्या चौकात आपण ठेवलेला आहे, जेणेकरून या सरकारला आता सद्बुद्धी द्यावं. आमच्या अहिल्या मातेनी आणि आमच्या सर्व तिथल्या महापुरुषांनी महान थोर व्यक्तींनी या सरकारला आता सद्बुद्धी द्यावी. आणि जर का सरकार झोपलेलं असेल तर घंटानंद करून या सरकारला जाग यावी, म्हणून तिथं आपण एक चांगलं मोठं आंदोलन तिथं ठेवलेले. रविवारी सर्व समाज बांधवांनी, इथं कुठली संघटना कुठलं गटतट कोण वैयक्तिक असं काही नाही, सर्व सकल धनगर समाजाच्या माध्यमातून येणाऱ्या रविवारी आपण त्या ठिकाणी महाअभिषेक महाआरती आणि रास्ता रोको आंदोलन केलेले. सर्वांनीच त्या ठिकाणी आपलं कर्तव्य, हा लढा कुणा एकट्याचा नाही, हा लढा महाराष्ट्रातील कोट्यवधी बांधवांचा आहे. आणि त्यासाठी आता आपल्याला प्रत्येक लढ्यामध्ये सर्वांनी पूर्ण ताकदीने सामील व्हायचे. मला काम आहेत, मला घर आहे, मला बाकीची कामं आहेत, मला मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, लग्नाला जायचंय, बारशाला जायचंय, मला जत्रेला जायचंय, पार्टीला जायचंय. आता हे थोडंसं जरा बाजूला ठेवा. तुम्हाला जर का एक दिवस आणि ते पण सुट्टीचा, ते पण 5 वाजता 1-1.5 तासासाठी जर का आंदोलनामध्ये सहभागी व्हायला सुद्धा कारण मिळत असतील तर बाकीच्या इतर आपल्या बांधवांचे जरा थोडेसे त्या ठिकाणी तुम्ही धडे घ्या, त्यांची शिकवण बघा. पहाटे 2-2, 3-3 वाजता मध्यरात्रीच्या सभा, हजारोंच्या संख्येने, जेवढे पुरुष तेवढ्याच महिला, जातीसाठी जे त्याग देत आहेत ना त्यांचा त्याग पण करायला शिका जरा आता तरी. बाद झालंय, मला फोन आला नाही, मला सांगितलं नाही, माझा फोटो टाकला नाही, माझ्या संघटनेचं नाव नाही, मला पुढे घेतलं नाही, मला मागं बसवलं, मला वर घेतलं नाही. अरे तुम्हाला इथं तरी जातीमध्ये तरी मान सन्मान मिळतोय, बाहेर तुमची काय अवस्था हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ज्या ठिकाणी मान सन्मान मिळतोय तिथं तरी एकत्र या. आणि जिथं मान सन्मान मिळत नाही तिथं मात्र धक्का बुक्की पार तुमचा शर्ट फाटस्तोर, पॅन्ट उतरस्तोर पळता. कॅमेऱ्यात फोटो दिसावं म्हणून पार केस पार एखाद्या उकिरड्यागत झाल्यागत तिथं पुढं जाता पार फोटो निघावे म्हणून. कुणासाठी? आमदाराबरोबर, नगरसेवकाबरोबर, शहराध्यक्षाबरोबर, पालकमंत्री मंत्र्यांसोबत फोटो निघण्यासाठी पार सगळं घरात तिथं. अगदी स्वतःच्या पोराचं लग्न असेल तरी ते लग्न पुढे ढकलून परत जातात तिथं. का? तर आमचा मंत्री आलाय. काय त्या मंत्र्यांनी आणि कुणी काय केलं तुम्हाला आजपर्यंत? आणि मग ज्या ठिकाणी आपला मान सन्मान आहे त्या ठिकाणी तरी एकत्र या. बाद झाला आता हे दुजाभाऊ आणि ही जी महाराष्ट्रातील कोट्यवधी धनगर बांधवांची असली मनस्थिती नाहीये. हे जे विचार आहेत ना, हे विचार फक्त ठराविक लोकांचेच आहेत. ठीक आहे ना, ठराविक लोकांना बाजूला करा, काय त्यांची जरूरत नाहीये, त्यांच्यामुळे आपलं आंदोलन थांबत नाहीये. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये लक्षात घ्या, बिलकुल पण आंदोलनाची तीव्रता कमी व्हायला नाही पाहिजे. मान सन्मानाच्या गोष्टी बाजूला ठेवा. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पोस्ट मिळते, ज्या ज्या ठिकाणी कळते इथं आंदोलन आहे, आपल्या धनगर बांधवांचं आंदोलन आहे, तिथं स्वतःहून आपलं जाणं कर्तव्य, आणि कर्तव्य जाऊन तिथं आपण सामील होणं ही आपली स्वतःची मनोकामना मनोभावना पाहिजे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आंदोलन करत असताना आंदोलनाची तीव्रता ही आता कमी नाही झाली पाहिजे, तीव्रता वाढली पाहिजे. होऊ द्या जरा थोडासा धिंगाणा होऊ द्या, महाराष्ट्रात काही फरक पडत नाही. झालं ना मंत्रवाडीमध्ये आपण केलं ना आंदोलन, आपल्या युवक व तरुण पोरांना त्या ठिकाणी तीव्र संताप होता, वेदना होत्या, कित्येक वर्ष अन्याय झाल्या त्यांनी दाखवल्या ना. होऊ द्या ना जरा, काय शेवटी कितीवर आपण किती दिवस शांत बसायचं? उपोषण करून कळत नाही, आंदोलन करून कळत नाही, मोर्चे काढून कळत नाही, रास्ता रोको करून कळत नाही. मग आता दुसरा पर्याय नाही आमच्याकडे. आता एका हातात काठी आणि एका हातात कुऱ्हाड आणि एका हातात मशाल, या अशा पद्धतीनेच आता येणाऱ्या पुढच्या काळात आंदोलन होणार आहे. हे सरकारने आता लक्षात घ्यावं. आणि जर का लक्षात घ्या, धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला तर आम्हाला जे आमच्या महाराजांनी शिकवले, तुमचा कोथळा काढू बाहेर, लक्षात घ्या, कोथळा. म्हणून आमच्या अंमलबजावणी बाबतीत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, 15 दिवसाच्या आत अध्यादेश काढावा आणि आमच्या तमाम धनगर बांधवांना त्वरित शेड्यूल ट्राईबची प्रमाणपत्र, जातीचे दाखले वितरित करावेत. एवढंच बोलतो. आणि उद्याच्या सकाळी सर्वांनी पूर्ण ताकदीने खंबाटकी घाटात आपल्याला खंबाटकी घाट अडवायचा. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणीही तिथून उठायचं नाहीये. जबाबदार व्यक्ती येऊन, मुख्यमंत्र्यांचं स्वतः कोण मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन आमची या बाबतीत जे पण आमच्या अडचणी आहेत त्याचं शंकेचं निरासन करावं आणि आरक्षणाबाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट करावी.
तोपर्यंत आम्ही खंबाटकी घाटातून उठणार नाहीये. एवढंच बोलतो. जय हिंद, जय मल्हार, जय अहिल्या.